नमस्कार. सगळ्यात आधी तर आज घट बसतायत, सो सगळ्यांना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज जी कथा पोस्ट करते तिचा जॉनर थोडा वेगळा आहे, खूप खूप जास्त हसवणारा आहे. द मा मिराजदार यांची झोप ही कथा आज पोस्ट करतेय. ही कथा ना मला ग्रॅज्युएशनच्या वेळी अभ्यासाला होती, त्यामुळे मी ती खूप वेळा वाचली आहे आणि माझी अत्यंत आवडती कथा आहे. कितीही वेळा वाचली तरी प्रत्येक वेळी हसू येतच. सो चला सुरू करूया. नागू गवळी अंगाने चांगला गुटगुटीत होता. चित्रातला मारुती असतो ना तसा. लग्न होईपर्यंत तालमीच्या मातीत अखंड लोळत पडण्यापलीकडे त्यांनी दुसरा काहीही धंदा केलेला नव्हता. हजारांनी जोर बैठका आणि दोन्ही वेळेला 2-3 शेर दुधाची चरवी, यामुळे तो एखाद्या फुग्यासारखा टम्म फुगला होता. आता त्याचं लग्न होऊन बरीच वर्ष झाली होती. पूर्वीसारखा जोर बैठकांचा नाद राहिला नव्हता. फडात जाऊन कुस्त्या मारण्या इतका वेळही त्याला उरला नव्हता. पण तरी सुद्धा दोन्ही वेळेला 2 शेर दूध प्यावे, भरपूर खावे आणि सपाटून झोपावे, एवढे पैलवानी व्रत तो अजून कसोशीने पाळीत होता. झोप हा नागू गवळ्याचा हातखंडा विषय होता. तो विद्वान असता तर या विषयावर तासनतास बोलू शकला असता. म्हणजे तितका वेळ तो जागा असता तर. इतका त्याचा या विषयातला अधिकार दांडगा होता. लग्नापूर्वी झोपेशिवाय कोणत्याही दुसऱ्या अवस्थेत तो इतरांना आढळला नव्हता. पण त्यावेळची गोष्ट निराळी. इतर सगळ्याच पुरुषांप्रमाणे त्यावेळी तो राजा माणूस होता. पहाटे उठून मेहनत करावी, दूध पिऊन जे झोपावे ते दुपारी जेवायच्याच वेळेला जागे व्हावे, जेवल्यावर पुन्हा जे पडावे ते संध्याकाळी मेहनत करायलाच उठावे आणि नंतर रात्री पुन्हा ताणून द्यावी, असा त्याचा त्यावेळचा सुरेख कार्यक्रम असे. पण आता तसे शक्य नव्हते. गेली 10 वर्षे त्याच्या पाठीमागे प्रपंच लागलेला होता. या 10 वर्षात त्याला एकूण 7 मुले झाली होती. 6-7 म्हशी, तितकीच लेकरे आणि अवाढव्य अंगाची एक बायको. इतक्या सगळ्यांची उस्तवार करायची म्हटल्यावर त्याला झोपेला वेळ कुठून मिळणार? नागू गवळी आला दिवस कसा तरी रेटीत होता आणि संसार चालवीत होता. दिवसभर काम करीत होता आणि हा गाडा कसा बसा पुढे ढकलीत होता. या उद्योगात त्याची दुपारची झोप मात्र साफ बुडाली होती. हे एक मोठेच दुःख होते. त्यामुळे असे झाले होते की अंधार पडायला लागला की नागूचे डोळे पाखरासारखे मिटू लागत. रात्री पेंगतच तो भाकर तुकडा खाई, हात धुवून पान तंबाखूही झोपेतच खाई आणि झोपेतच बायकोला शिव्या घालत झोपेतच झोपी जाई. आपल्या या झोपेच्या सवयीबद्दल नागूला तसे फार वाईट वाटे. म्हणजे जागेपणी वाईट वाटे. कारण काहीही झाले तरी नागू हा पैलवान गडी होता. त्याच्या पेलेदार छातीवर काळा गंडा रुळत होता. त्याचे दंड, मांड्या, गर्दन गच्च होती. त्याच्या बरोबरीचे पैलवान अजूनही फडात कुस्त्या मारीत होते. कोणी पोलीस खात्यात शिरले होते आणि मोठी धाडसाची कामे करीत होते. आपणही अशाच प्रकारची कामे करायला पाहिजेत असे त्याला सारखे वाटे. एखाद्या आगीच्या वेळी आपण आत उडी ठोकावी आणि खूप माणसे वाचवावी. एखाद्या वेळी भूताची आणि आपली गाठ पडावी आणि त्याचा घाम निघेपर्यंत त्याला घोळसावे. बिळात घुसलेला साप हातांनी ओढून काढावा आणि त्याला चेचून सगळ्यांना चकित करावे, असे त्याला फार फार वाटत असे. पण या दुष्ट झोपेने त्याचा घात केला होता. ती राक्षसी त्याला संध्याकाळपासून सकाळपर्यंत सोडत नव्हती. दिवसा तो नेहमी बायकोला म्हणे, या झोपेनं माझा लय सत्यानाश केलाय बघ. काय करावं, कुठं जाता येत नाही, येता येत नाही. काय निघालं काम तर उठवीत जा की ग मला रातच्याला. हा, बायको गौऱ्या थापता थापता म्हणे, कुंभकर्ण आहेत दुसरे तुम्ही, कुणी उठवावं तुम्हासनी? अगं नाही तसं, उठव मला, बघ उठतो का नाही ते. काही उठत नाही, मुडद्यावानी पडताय तुम्ही. उठवता खरं, हलव गदा गदा बघू. यावर बायको मान हलवून आणि हात ओवाळून म्हणे, हा हालीव मन गदा गदा, समद करून बघितलाय म्या. उठवाय गेलं तुम्हासनी तर टवळे रांड करून शिव्या देता तुम्ही झोपत. हे बोलणं ऐकून नागूला एकदम राग येत असे. नागपुड्या लाल करून आणि फुगवून तो म्हणे, कोण म्या शिव्या देतो? हॅट, खोटं बोलू नका सुगीच. टवळे उठत नाही तर पाण्याची घागर वट टाळक्यावर माझ्या. ते बी केलत की माग. हा,
आणते कवा? तुमच्या हातरुणात साप निघाला तवा. एका 2 घागरी वाटल्या की बदबदा. मग उठलो का नाही मी? उठताय. पाण्यानं समद जिमिनीचं पोपडं निघालं, पण तुम्ही आपलं ढिम्म हल्ला सुधीक नाहीत किंवा जागचं. अगं मग सापच सोडायचा नाही का त्यो अंगावर? त्यो तुमच्या अंगाखाली कवाच मेला. चेंदा मेंदा झाला नुसता. तुमच्या अंगाखाली गावल्यावर हाती बी जित्ता राहायचा नाही. बर आता ह्या पुढे उठवीत जा. असे म्हणून नागू दुधात पाणी घाली आणि रतीब घालायला बाहेर निघून जाई. एकंदरीत असे चालले होते. नागूला झोप काही आवरत नव्हती. बायकोने जीवाचा आकांत केला तरीही तो उठत नव्हता आणि त्याच्या धाडसी वृत्तीला कुठेच वाव मिळत नव्हता. त्या दिवशी नागू झोपी गेला. त्यावेळी रात्रीचे 9 वाजून गेले होते. त्याच्या पलीकडे अंथरूण टाकून त्यावर 5-6 पोरं ओळीने मांडून निजवण्यात आली होती आणि त्याच्या पलीकडे नागूची बायको एखादं बोचकं पसरावं त्याप्रमाणे पसरली होती. सगळीकडे गाढ शांतता होती. बाहेर काळा गुडूप अंधार पडला होता. दिवसभराच्या उजेडाने रात्रीची काजळी धरली होती. मधून मधून झाडाची फांदी सळसळे. आभाळ भरून आले होते. त्यातून मध्येच एखादा थेंब खाली टपोरत येई आणि भुई किंचित ओलसर होई. जिकडे तिकडे आता निजानीज झाली होती. घरातल्या दिव्यांचेही डोळे मिटत होते आणि लांबवर कुठेतरी कुत्री भुंकत होती. पुरुष, बायका, पोरे सगळेच कसे गाढ झोपी गेले होते. सगळ्यांच्या प्रमाणेच नागू गवळीही अंथरुणावर झोपी गेला होता. खरे म्हणजे झोपताना तो नेहमीप्रमाणे सुरुवातीला भुईवरच झोपे, पण हळूहळू जसजशी रात्र होईल तसतसे लोळत तो पोरांसाठी टाकलेल्या अंथरुणावर येई. मग लाथा झाडून पोरांना जमिनीवर ढकली आणि घोरू लागे. उजाडेपर्यंत यात आणखी स्थित्यंतर होई. पहाटे तो परत भुईवर गेलेला असे आणि त्यावेळी खाली टाकलेली सतरंजी आणि घोंगडं त्यांनी पांघरूण म्हणून घेतलेलं असे. यावेळी तो सतरंजीच्या वर होता, म्हणजेच मध्यरात्र झाली होती हे उघड होतं. सगळीकडे अगदी शांत होतं. बाहेरून आवाजाचा टिप्पूस सुद्धा कानावर येत नव्हता. वाऱ्याची सळसळ तेवढी मध्येच कानात शिरे. बाकी सगळे स्तब्ध होते. नागू झोपला होता आणि घुर्र घुर्र करून जोरात घोरण्यात गुंग होता. त्याच्या घोरण्याने पोरे अधूनमधून झोपेतच दचकत होती आणि चाळवल्यासारखी होऊन पुन्हा झोपी जात होती. असा बराच वेळ गेला आणि मग एकदम भिंतीवरनं खाली काहीतरी पडल्याचा दपकन आवाज आला. त्या खालोखाल लगेच कोणीतरी उडी ठोकल्याचाही आवाज निघाला आणि त्या धडधड आवाजाने नागूची बायको सटपटून उठली. हा आपल्या पोरांचाच काहीतरी उद्योग असावा या खात्रीने झोपेतच हाताला लागलेल्या कुठल्या तरी एका पोराच्या पाठीत तिने दांड दिशी धपाटा घातला. का वरडा लागलाय रा आई मेल्यावानी? मुर्दाराच्याला भी झोप घेऊ देईना. असं म्हणून तिने पुन्हा तोंडावर लुगड्याचा पदर घेतला आणि एका कुशीवर वळून ती परत झोपी गेली. झोपेतच कुशीतल्या बारक्या तान्ह्या लेकराला सवयीने थोपटू लागली. पाठीत विनाकारण दणका बसल्यामुळे ते मधलं पोर एकदम जागं झालं आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध त्याने भोकांड पसरून दाद मागितली. त्याबरोबर त्याच्या शेजारी पडलेलं दुसरं कार्टं धडपडून जागं झालं आणि त्याने पहिल्यापेक्षाही मोठा गळा काढला. त्या दोघांच्या रडण्यामुळे बाकीची पोरंही मग जागी झाली आणि त्यांनीही आपला आवाज त्यात मिसळल्यामुळे निरनिराळ्या आवाजांचे एक इंद्रधनुष्य तेथे थोडा वेळ तयार झाले आणि त्यामुळे नागूच्या बायकोची पुन्हा झोपमोड झाली. तेवढ्यात शेजारी अंगणात काहीतरी खसफसलं आणि ती एकदम सावध झाली. जागी होऊन ती उठून बसली. कान टवकारून कानोसा घेत म्हणाली, कोण हाय? पण तिच्या या प्रश्नाला काहीच उत्तर आलं नाही. अंगणातल्या अंधारात काहीतरी हालचाल झाल्याचं तिच्या डोळ्यांनाच फक्त जाणवलं आणि मग एकदम एक काळी कभिन्न दांडगी आकृती तिच्या दिशेने चालत आली. चोर! एक मोठी किंकाळी फोडावी आणि हाक मारावी असं नागूच्या बायकोला वाटलं, पण तो माणूस इतक्या झपाट्याने तिच्याजवळ आला की काय करावं हे तिला सुचलंच नाही आणि मग तिची बोबडीच वळली. घामाने सगळं अंग न्हावून निघालं. छाती धडधडत राहिली. त्या माणसाने एकदम तिचा गळा धरला आणि घोगऱ्या आवाजात तिला फरमावलं, गबस, वरडशील तर जीव घेन. त्या माणसाच्या जाडजूड राठ हातांच्या स्पर्शाने नागूची बायको आधीच इतकी अर्धमेली झाली होती की ओरडायचे तिच्या अंगात त्राणच नव्हते. थरथर कापत ती नुसती बघत राहिली.
त्या माणसाने पुन्हा घोगऱ्या आवाजात विचारलं, सोनं कुठं ठेवलंयस? बाई काहीच बोलत नाही हे बघून तो दरडावणीच्या आवाजात म्हणाला, सांगतीस का नाहीस का घालूया खिळा तुझ्या टक्कुऱ्यात. त्याने हातात धरलेला जाडजूड लोखंडी खिळा तिला अस्पष्ट दिसला आणि त्याबरोबर भीतीची एक शिणक तिच्या सगळ्या अंगातनं चमकली. सांगते, सोडा मला. सांग कुठं आहे सोनं? ट्रंकेत हाय. कुठं आहे ट्रंक? स्वयंपाकघरात आहे, कमानीपाशी. काढ किल्ली त्याची. किल्ली माझ्याजवळ नाही. मग कुणाजवळ आहे? आमच्या मालकांच्या पाशी असेल, तेच कुठेतरी ठेवत्यात. कुठं आहे तुझा नवरा? अंधारात नवऱ्याच्या दिशेला हात करून ती गुदमरल्या आवाजाने म्हणाली, ते तिकडं झोपलेत बघा. आणि मग त्या माणसानं तिचा गळा जसा सोडला तशी ती लुगड्याचा बोळा तोंडात कोंबून भिंतीला टेकून थरथर कापत उभी राहिली. एवढं होईपर्यंत मुलांचा कालवा संपून ती परत पटापट झोपलीही होती. पण त्या दांडग्या काळ्या माणसाने अंथरूण ओलांडताना एकच पाय एकदम 3-4 पोरांच्या अंगावर दिल्यामुळे ती पुन्हा एकदम कलकल करतच उठली आणि मग क्षणभर आरडाओरड, किंकाळी, रडारड, भोकाण पसरणे या गोष्टींमुळे वातावरण एकदम भरून गेले. इतके की तो काळा कभिन्न चोरही क्षणभर गप्प उभा राहिला आणि मग धडपडत पुढे गेला. नागूला हुडकू लागला. अखेर त्या अंधारात नागूपर्यंत जाऊन पोहोचण्यात त्याला यश आलं. मग हाताला लागलेलं त्याचं डोकं धरून त्याने जोरजोराने हलवायला सुरुवात केली आणि दरडावलं, उठ. उठलास का? पण बराच वेळ झाला तरी नागूच्या डोक्याने काहीच हालचाल केली नाही. ते इकडे तिकडे वळले नाही. हे बघून त्याला चमत्कारिकच वाटू लागलं. त्याने हातांनी पुन्हा त्याचं डोकं चाचपून पाहिलं तेव्हा नागूचं नाक, कान, डोळे, गळा हे अवयव त्याला कोठेच सापडले नाहीत. मग थोड्या वेळाने त्या माणसाच्या ध्यानात आलं की आपण हातांनी धरलेलं हे नागूचं डोकं नव्हतंच मुळी, तो तर गुडघा होता. आणि गुडघ्याला नाक, कान, डोळे वगैरे काही प्रकार नसल्यामुळे आपल्याला ते सापडले नाही. त्या गृहस्थाने काडी ओढून चिमणी लावली असती म्हणजे नागू कसा झोपला असता याची त्याला बरोबर कल्पना आली असती. पण तसे करण्याची शक्यता नव्हती आणि त्यामुळे नागू किती व्यवस्थित बंदोबस्ताने झोपी गेलेला आहे हे त्याला मुळीच कळले नाही. नागूने दोन्ही गुडघे पोटाशी घेतले होते आणि आपले दोन्ही हात त्यांच्या मध्ये खुपसून त्या हातांच्या बेचक्यात त्याने खाली मान करून आपलं मुंडकं अडकवलेलं होतं. एकंदरीत तो एखाद्या भरभक्कम गाठोड्याप्रमाणे झोपला होता आणि इतका सगळा प्रकार झाला तरी त्याच्या घोरण्यात बिलकुल व्यत्यय आलेला नव्हता. शेवटी त्या माणसाने त्याच्या घोरण्याच्या दिशेने आपला हात पुढे सरकवला, पण त्याचा परिणाम एवढाच झाला की त्याचे लठ्ठ दांडगं बोट नागूच्या जाडजूड नाकात शिरलं आणि त्याला सणसणून शिंक आली. असं करून तो एवढा मोठ्यांदा शिंकला की एखाद्या विजेचा धक्का बसल्याप्रमाणे बोट झटकन मागे झालं. मग त्या माणसाने नागूच्या छातीवर गुडघा रोवला. दोन्ही हातांनी त्याचे कान धरले आणि धमकावणी दिली, उठ रे, किल्ली काढ ट्रंकेची. यावर नागूने पुन्हा एकदा धडाक्याने शिंक दिली, इतक्या मोठ्यांदा की पुन्हा 2-3 पोरं रडत ओरडत उठलीच आणि 4-5 झोपी गेली. खुद्द त्या माणसाच्या तोंडावर बारीक तुषारांचा सडा झाला. उठला का नाहीस? उठ, जीव घेईन बघ तुझा, किल्ली काढ. असं कर्कश आवाजात बोलून त्या माणसाने नागूला धरून त्याला सगळीकडून घुसळायला सुरुवात केली, इतक्या जोराने की काही विचारू नका. खरोखर नागू गवळी यावेळी जर डेऱ्यात असता तर या घुसळण्याने त्याच्या अंगाचं बरचसं लोणी निघून वर आलं असतं. पण तो बाहेर भुईवर असल्यामुळे यापैकी काहीच होऊ शकलं नाही. नागूने फक्त 2-3दा ऊ असं केलं आणि तोंड मिटून घोरायला सुरुवात केली. त्या दांडग्या माणसाने त्याचा गळाच दाबला तेव्हा तो माशी मारल्याप्रमाणे हात करून म्हणाला, गपेट टावळे गप, का तारास द्यायला लागली आहेस ग रातचा. मग मात्र त्या चोराला फार वेळ थांबणं अशक्य झालं. त्याने आपला लोखंडी खिळा उचलला, हात वर करून उगारला आणि तो नागूच्या टाळक्यावर दांडदिशी आदळला. पण त्यावर नागूने फक्त किंचित कणल्यासारखं केलं आणि मग तो झोपेतच ओरडला, आग हाईक हाईक ए सौस. नागू आपल्या लाडक्या म्हशीला सौस म्हणून हाक मारी. स्वप्नात सुद्धा त्याला आपली लाडकी गुणी म्हैस दिसत असे. आता सुद्धा या लाडक्या म्हशीनेच आपल्या नाकातोंडाशी हितगुज चालवले असावे या खात्रीने त्याने हाईक हाईक केलं आणि मग कुशीवर वळून तो परत झोपी गेला.
यावर त्याच्या नाकावर एक सणसणून बुक्की बसली आणि पाठीमागून घोगरा आवाज आला, किल्ली कुठं आहे? उठ, किल्ली दे काढून मुकाट्यानं. अगदी हुबेहूब म्हशीचाच आवाज आपल्या. काही फरक नाही. काय चावट म्हैसे, किल्ली मागतीये शहाणी. नागूला झोपेतच हसू आलं. घोरता घोरताच तो म्हणाला, अगं हो, तुला किल्ली कशाला पाहिजे या? असं येडेवानी करू नये ग. जा कडबा खा जा. आणि पुढच्याच मिनिटाला तो संथपणे घोरू लागला. पुन्हा त्याने अंगाचं गाठोडं केलं आणि आतल्या बाजूला मुंडकं खुपसून तो गाढ झोपी गेला. झोपेमध्ये पार बुडाला, अगदी तळाशी गेला. असा प्रकार पहाट होईपर्यंत चालला. नागूला उठवायचा प्रयत्न करून करून त्या भामट्याच्या अंगाला दरदरून घाम सुटला. त्याच्या कपाळावरून गळ्यावरून घामाचे ओघळ दिसू लागले. मारून मारून हात दुखले. बोलून बोलून आधीच घोगरा असलेला त्याचा आवाज बसला. पण नागू गवळी जागा झालाच नाही. कलियुगातल्या परमेश्वराप्रमाणे तो गाढ झोपेतच राहिला. अखेर पहाट झाली. कोंबडी आरवली. शेजार पाजारच्या म्हाताऱ्या बायकांनी दळणं घातली. तेव्हा तो हतभागी चोर उठला आणि आपलं डांबराने माखलेलं तोंड घेऊन अंगणात आला. भिंतीवर झटक्याने चढून नाहीसा झाला. पहाटेच्या अंधारात कोठल्या कोठे गडप होऊन गेला. इतका वेळ उभी राहून नागूच्या बायकोचे पाय ताटले होते. भीतीने तिचा प्राण जायची वेळ आली होती. अंग अजून लटपटत होतं. तो चोर नाहीसा झाल्यावर ती मटकन खाली बसली आणि एक मोठा सुस्कारा सोडून नागूकडे बघतच राहिली. सकाळी उजाडल्यावर कपाळावरच्या जखमेत हळद चुना भरता भरता नागू बायकोला म्हणाला, अगं एवढा मोठा चोर येऊन गेला घरात, मला उठवायचं नाहीस? हा, चांगलं भुसकाट पाडला असतं की त्याचं मी. दाब चान्स आला होता, पर तू घालवलास. पण हे बोलताना देखील नागूला शीण आला होता. त्याचे डोळे चुरचुरत होते आणि जागरण झाल्यासारखं वाटत होतं. शिणवटा घालवण्यासाठी म्हणून त्याने डोळे मिटून पाठीमागे खांबाला डोकं टेकवलं आणि मग त्याला एकदम झोपच आली. कशी वाटली कथा मला कॉमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.